श्रीराम श्रीराम विराजेंगे जन्मभूमि में, सदियों का तप पूर्ण होगा। हर गांव गली से न हो आहुति, महायज्ञ सफल कैसे होगा। श्रीराम विराजेंगे जन्मभूमि में, सदियों का तप पूर्ण होगा। हर गांव गली से न हो आहुति, महायज्ञ सफल कैसे होगा। जय रघुनंदन सीताराम, दशरथ नंदन जय श्रीराम। सिया राम जय राम जय जय राम, चलो अयोध्या बुलाए राम। जय श्री राम। श्री राम विराजेंगे जन्मभूमि में, सदियों का तप पूर्ण होगा। हर गांव गली से न हो आहुति, महायज्ञ सफल कैसे होगा। श्रीराम विराजेंगे जन्मभूमि में, सदियों का तप पूर्ण होगा। हर गांव गली से न हो आहुति, महायज्ञ सफल कैसे होगा। जय रघुनंदन सीताराम, दशरथ नंदन जय श्रीराम। सिया राम जय जय राम, चलो अयोध्या बुलाए राम। नमस्कार, जय श्रीराम। आपल्याला बघायला मिळते की या ठिकाणी 90x40 याची अशी भव्य प्रभू राम श्री यांची या ठिकाणी अशी रांगोळी आमचे पवळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बनवत आहेत। उद्या अयोध्यामध्ये 500 वर्षानंतर प्रभू रामांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत होते, पुन्हा ते विराजमान होत आहेत आणि ही भावनाच सर्वांना एक प्रेरणा, शक्ती, एक मन प्रफुल्लित करणारी होते। आणि आज रामचंद्र नाईक प्रतिष्ठान, आमचे आजोबा ज्यांच्या नावातच राम होतं आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाईक परिवाराने ठरवलं की या ठिकाणी रामप्रसाद लाडूच्या माध्यमातून देण्यात यावा। तशाच पद्धतीनं अनेक लोकांची इच्छा होती की पताका द्याव्यात, या ठिकाणी दीप प्रज्वलित व्हावेत आणि म्हणून दीप, पताका, प्रसाद असं भव्य असं आयोजन व्हावं, ही भावना या ठिकाणी प्रत्यक्षात उतरताना दिसते। आणि मला खरोखरच आज मनपूर्वक वाटतंय की माननीय देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या भावनेतून या ठिकाणी उद्या या सर्व देशाच्या 140 लोकांमध्ये भावना जागृत केलेली आहे, मला वाटते की पूर्ण जगामध्ये रामाचं या ठिकाणी स्वागत होते, प्रभू रामांचं स्वागत होते आणि ती जी भावनाच लोकांना शक्ती देते आहे। आज कुठला प्रांत, वर्ण, वर्ग, भाषा बाकी राहिलेलं नाही आहे। जगाच्या मला वाटतं पृथ्वीतल्या प्रत्येक भागामध्ये प्रभू रामाचा जय जयकार होतोय, जयघोष होतोय आणि मला वाटतं आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे। जय श्रीराम।